आणि आपली खरी श्रीमंती म्हणजे माणसं आहेत. तर आपल्या माणसांमध्ये गेल्यानंतर खूपच छान वाटेल ऍक्च्युली. आत्ताशी कुठे मला आवडायला लागलंय खरं सांगायचं तर. आणि आता जायची वेळ झालीये. हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळा इन युरोप मध्ये. आणि तुम्हा सर्वांना नागपंचमी आणि श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. श्रावण सुरू झाला आहे, सगळीकडे मस्त आनंदाचं वातावरण आहे, हिरवगार आणि श्रावण सरी पडतात ते. तर अशा आनंदी वातावरणात अजून एक आनंदाची बातमी आहे आणि ती अशी आहे की आम्ही लवकरच भारतात येतोय. आणि यावेळेस अगदी 2-3 महिन्यांसाठी किंवा सुट्टीसाठी येत नसून आम्ही पूर्ण पॅकिंग करून कायमचं भारतात येतोय. गेली 4 वर्ष मी नॉर्वेमध्ये आहे, यांना तर 6 वर्ष झाली. आणि त्याच्या अगोदर 2 वर्ष कोरोनामध्ये निघून गेली. आणि कोरोनात सर्वांना माहितीच आहे, अगदी सणवार वगैरे सगळं कशा पद्धतीने होतं, सगळं घरात बसूनच होतं. त्यामुळे आम्हाला असं एकदम एक्साइट झालेलो आहोत आम्ही की कधी भारतात येतोय आणि नेमकं या वेळेस येतोय, या सीझन मध्ये सणावारांच्या. तर खूप खुश आहोत. आम्ही भारतात येण्याचं रिझन म्हणाल तर ते अगदी सिंपल आहे. हे नोकरीनिमित्त इथे आले होते आणि आता त्यांना 6 वर्ष कंप्लीट होतील डिसेंबरमध्ये. अजून तसा व्हिसा आहे 2026 पर्यंत. पण आता नीलची 10th कंप्लीट झालेली आहे आणि त्याची 10th कंप्लीट झाल्यामुळे आता मागच्याच महिन्यामध्ये त्याची सगळी डॉक्युमेंट्स मिळालीत आणि जस्ट तिकडे सुद्धा आता कॉलेज सुरू होईल 11वीचं. तर मग त्याचं पण नुकसान होणार नाही, कारण की 2026 मध्ये पुन्हा कधी आम्ही जर निम्म्या वर्षामध्ये यायचं तर मग नीलच्या कॉलेजचा प्रश्न होईल, अर्ध वर्ष इथे आणि अर्ध वर्ष तिथे. आणि खरं सांगायचं तर आता 6 वर्षानंतर नॉर्वेच्या रूल्स अँड रेग्युलेशन नुसार आपल्याला टॅक्स जास्त पे करावा लागतो आणि त्यानुसार मिळणारे बेनिफिट्स जे आहेत ते कमी आहेत. त्यामुळे आता एकतर कंपनी चेंज करून इथल्या नॉर्वेजियन लोकल कंपनीमध्ये राहिलं तर ठीक असतं. आणि जर तुम्हाला इंडियन कंपनीमध्येच राहायचं असेल तर मग मात्र आपल्याला परवडत नाही. तर असं काही आहे, आम्हाला कंपनी चेंज करायची काही इच्छा नाही आणि आपली इंडियन कंपनी खूप चांगली आहे. त्यामुळे पाहूयात आता नंतर कुठली कंट्री मिळेल. सध्या तर आम्ही भारतात येतोय. आणि भारतात परत येण्याच्या मागची काही कारण आहेत. नॉर्वेमध्ये आम्ही म्हणजे लोकल कंपनी जॉईन केली नाही, कारण की इथलं वेदर पाहाल तर एक्स्ट्रीम थंडी आहे. फक्त 2 महिनेच ऊन भेटतं आपल्याला. आणि आता कितीही नाही म्हणलं तरी त्या वातावरणात राहणं आम्हाला थोडंसं कठीण जातंय. नीलला मे बी त्याच्या स्कूलसाठी त्याला आवडत असेल, पण आमच्या दोघांची ही कंपनी चेंज करून, कारण की इथे जॉब भरपूर असतात, चेंज करायचं म्हणलं तर भरपूर जॉब आहेत, पण आम्हाला काही तशी इच्छा नाहीये. आणि खरं तर आता मी कसं इंडियात असताना एक 10 ते 12 वर्ष नोकरी केलेली आहे आणि त्यानंतर माणसाचं असतं ना थोडंसं निवांत लाईफ जगूयात, आता सण वार असं सगळं साजरं करूयात. तर त्यावेळेस नोकरीच्या दगदगीमध्ये संसाराचा बोजा किंवा नील लहान होता, त्यामुळे असं रिलॅक्स सणवार असं साजरं करणं झालं नाही. आणि मला त्या गोष्टी खूप आवडतात. तर मला असं वाटतंय एकदा इंडियात शिफ्ट व्हावं. आता तुम्ही सगळे म्हणाल की इकडे सेटल व्हायचं सोडून तुम्ही भारतात का येताय? तर त्यामागचं मेन कारण म्हणजे मी सांगू शकते, थंडी. थंडी खूप जास्त आहे आणि माणसांची कमतरता. आता एकतर नॉर्वेमध्ये आपले इंडियन्स म्हणाल तर खूप कमी आहेत आणि या एरियामध्ये जिथे मी राहते तिथे अगदी 3-4च फॅमिली इंडियन आहेत आणि त्यातून महाराष्ट्रीयन म्हणाल तर फक्त 2च. आणि जी दुसरी फॅमिली आली ती जस्ट आता 1 वर्ष झाले तेव्हा शिफ्ट झालेली आहे. त्यामुळे मी या वातावरणाला खूप कंटाळली. कधी आपल्या इथे येतोय आणि आपल्या लोकांसोबत राहतोय. आता जेवढं फिरायचं होतं तेवढं सगळं फिरून घेतलंय. ऑलमोस्ट भरपूर कंट्री आमच्या फिरून झालेल्या आहेत. नेदरलँड, स्वित्झर्लंड, जर्मनी, इटली. त्यामुळे आता फिरायचं सुद्धा युरोप काही राहिलेलं नाहीये. आपल्या बॅग ऑलमोस्ट पॅक झालेल्या आहेत आणि आपण लवकरच भारतात येणार आहोत. खरं सांगायचं तर आहे ना, आम्ही खूप जास्त म्हणजे युरोपमधल्या वेगवेगळ्या कंट्रीज फिरलो आणि नॉर्वे फिरायचं राहून गेलं होतं. तर मागचे 15 दिवस छानपैकी सगळीकडे नॉर्वेच्या अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन मी फिरत होते
आणि त्या नादात व्हिडिओ म्हणजे भारतात यायचंय हा सांगायचा व्हिडिओ राहून गेला. आणि माझं असं होतं की श्रावण महिन्यामध्ये आपण सांगूयात, श्रावण महिना आहे तर श्रावण महिन्यात सांगू. आणि असं आहे. तर ही नॉर्वेतली जर्नी खूप छान होती ऍक्च्युली. तसं तर आहे ना, खूप अशा मिक्स भावना आहेत. एखाद्या ठिकाणी आपण राहतो, आता 4 वर्ष झाली ते मी इथे राहतीये, आणि आत्ताशी कुठे मला आवडायला लागलंय खरं सांगायचं तर. आणि आता जायची वेळ झालीये. आता इथला निसर्ग असू किंवा रुकान असू. मी मागच्याच 2-3 महिन्यांमध्ये नॉर्वेजियन क्लास केला होता. तर टीचर आणि भरपूर साऱ्या मैत्रिणी झाल्या होत्या नॉर्वेच्या इथल्या. त्यामुळे आता येताना थोडंसं वाईट वाटतंय, पण आपल्या देशात परत येतोय त्याचा आनंद वेगळाच आहे. मिश्र भावना तर असणारच, कारण की ज्यावेळेस आपण असं एवढे दिवस 4 वर्ष इथे राहिली मी, आणि पुन्हा या ठिकाणी परत येईल किंवा नाही ते सुद्धा मला माहित नाही. कारण की आपण कसं, ज्यावेळेस आता मी फक्त म्हणजे माहेर वरून लग्न झाल्यानंतर सासरी आले, आणि सासरी पुण्यामध्येच राहिले, आणि जास्तीत जास्त असं बहिणींकडे मुंबई पर्यंत गेलेली आहे. असं बाहेरच्या राज्यात सुद्धा आपण कधी जास्त गेलेलो नाही. त्यामुळे ज्यावेळेस असं पूर्णच बाहेरच्या देशात येतो त्यावेळेस पण एक वेगळीच थोडीशी भीती होती. आणि आता जाताना भीती नाहीये, पण एक थोडस वाईट वाटतंय. आता मी हे सगळं सोडून चाललीये, मला परत कधी पाहायला मिळेल माहित नाही. आणि आपली खरी श्रीमंती म्हणजे माणसं आहेत. तर आपल्या माणसांमध्ये गेल्यानंतर खूपच छान वाटेल ऍक्च्युली. अजून आता गेल्यानंतर मुळात म्हणजे अगोदर माझे सगळे प्लॅन ठरलेले आहेत, इथूनच कुठे 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 काय काय करायचं. मला तर सुरुवातीला बहिणींसोबत, मैत्रिणींसोबत, आणि मी ज्या ज्या ठिकाणी राहिले त्या लोकांशी मी अजून सुद्धा कनेक्टेड आहे. त्यामुळे त्या लोकांसोबत माझा मित्र परिवार म्हणाल तर खूप मोठा आहे, कारण की मी 10 ते 12 वर्ष सर्व्हिस केली. त्याच्यामुळे सर्व्हिस मध्ये भेटलेले मित्रपरिवार, शाळेचा मित्रपरिवार, आम्ही सगळे कॉन्टॅक्ट मध्ये आहोत. आणि त्याचबरोबर आपले नातेवाईक आहेतच. तर असं आहे सगळं. आणि मी तर खुश आहे. आता बाकी मला नीलचं वगैरे नाही माहिती, पण मी खूप खुश आहे भारतात यायचं म्हटल्यानंतर. तर हीच तुम्हाला माहिती सांगायची होती, हीच गोड बातमी तुमच्यासोबत शेअर करायची होती. आणि कशी वाटली तुम्हाला ही आनंदाची गोष्ट मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात लवकरच भारतात. आणि तोपर्यंत अजून 2-3 दिवस माझे व्हिडिओ येतीलच तयारीचे वगैरे, ते पाहत राहा. चला तर मग बाय.